या मॅच मध्ये चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय। चला दोन्ही संघाचे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे। या ठिकाणी सिद्धिविनायक संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे। पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला होती सुरुवात। कुमार अश्विन यांचा पॅन कार्ड हरवलेला आहे। अश्विन आमच्याकडे आहे आपण आणि पॉकेट देखील तुमचं आहे आमच्याकडे, आपण लगेच येऊन घेऊन जायचंय मॅच संपल्यानंतर। 54 धावांचं टार्गेट। बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला स्वप्नील आणि जयराज हे दोन फलंदाज। पहिलाच बॉल गोलंदाज तयार, राऊंड विकेट। पहिल्याच बॉल वरती स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। पण धावांचं टार्गेट या मॅच मध्ये जाई कोलीवाडा या संघाच्या विरोधात आणि बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला यश जाधव, मागील मॅचचा हिरो। मागील मॅच मध्ये 2 विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजांनी घेतल्यात ना त्याच्याच विरोधात आक्रमण केलाय। पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डला, त्या ठिकाणी फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली। स्विचच्या फटक्यासाठी जर पाहिलं तर फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न जयराजने केला, अपयशी ठरले। इथे चेंडूला डॉट, संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे या मॅच मध्ये। अप्रतिम सामना, अप्रतिम क्रीडा स्पर्धा। गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट। इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक चौकार फलंदाज जयराजच्या बॅटमधून। बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका आलाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती, 8 धावा फलकावरती। यश पुन्हा एकदा, हो यावेळेस खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत, दर्शवतायत इट इज अ वाईट बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल। खराब चेंडू पाहायला मिळाला, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता। दबाव जाणवतो यश जाधव वरती। पहिल्या मॅच मध्ये काही अप्रतिम गोलंदाजी केली, या मॅच मध्ये त्याच्या विरोधात धावा आलेत। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा बनल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट। कमी गतीने चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून लाजवाब स्ट्रोक, बॉल सीमारेषा ओलांडतोय, आणखीन एक चौकार। धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती। यश जाधव आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिलेत यश, परंतु या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात धाव आलेत। अप्रतिम कामगिरी जाई कोलीवाडा या संघाची आतापर्यंत पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, यावेळेस जर पाहिलं तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतायत। सुरुवातीला राऊंड विकेटनं गोलंदाजी केली, इथे ओव्हर द विकेटनं आलेत। यावेळेस देखील आडव्या बॅटनं वाह वाह वाह, आणखीन एक दर्जेदार फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार।
संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. चला दोन्ही संघाचे कॅप्टन कांदिवली चॅम्पियन आणि मालवणी चॅम्पियन संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी भरपूर जास्त वेळ घेतात मित्रांनो, लवकर या. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव. इथे देखील पुन्हा एकदा मिड ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता परंतु कॅच ड्रॉप. हो हो, संधी होती, संधीचं सोनं करता आलं नव्हतं. यश जाधवने फलंदाज जयराजला अगदी फसवलं होतं. मिड ऑन देखील त्या ठिकाणी आले होते. जगलिंग आणि खऱ्या अर्थानं ड्रॉप इथे झेल सुटलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता मिड ऑन त्या ठिकाणी पोहोचते. चांगला प्रयत्न राहिला होता परंतु त्या ठिकाणी चेंडू हातातून निसटला. परंतु इथे 2 धावा मिळाल्या, एकच धाव मिळाली या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 18 धावा बनवल्यात. जयराज अक्षरशः बरसला या षटकामध्ये. अप्रतिम बॅटिंग त्याने केलेले आहे. मैदानाच्या चहू बाजूने त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळाले. पहिला चौकार जर पाहिला तर पॉइंट रिझन मध्ये, दुसरा चौकार देखील लॉंग ऑफला, तिसरा चौकार देखील लॉंग ऑफला आणि तदनंतरचा चौकार जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझनला. मैदानाच्या चहू बाजूने फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा फलंदाज जयराज आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅटमधून अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. तर नक्कीच या स्पर्धेचे जे आयोजक आहेत, जी कमिटी आहे, त्यांचे ऍक्टिव्ह मेंबर आकाशजी कोळी, आकाशजी विष्णू कोळी यांचं आगमन झालेलं आहे. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपली देखील भरपूर जास्त मेहनत या स्पर्धेसाठी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी, कारण कांदिवली चॅम्पियन आणि मालवणी चॅम्पियन या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. त्या ठिकाणी मालवणी चॅम्पियन संघाचं कॅप्टन आलंय का? कांदिवली चॅम्पियन संघाचा कॅप्टन आलेला नाहीये, त्यामुळे थोडासा विलंब होतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये 18 धावा बनलेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या दाटणीचा गोलंदाज आहे अश्विन. संघाचं नेतृत्व देखील सुरुवातीला त्याने या हंगामामध्ये केलंय, परंतु इथे बॉलिंग ट्रॅक वरती अश्विनला इन्व्हाइट केले या मॅच मध्ये. एक चांगला संघ आहे सिद्धिविनायक, मीरा रोड संघ, कुणाल तडिया, यश जाधव, अश्विन, सौरभ सारखे चांगले खेळाडू. इक्वेशन जर पाहिलं 36 धावांची आवश्यकता. आणखीन या मॅच मध्ये चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला टर्न केलाय, फक्त एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 19 या आकड्यावरती. येणारे 23 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 23 चेंडू आणि 35 धावा. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली. 18 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. काही जबरदस्त बॅटिंग केली. आक्रमक सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. यावेळेस देखील चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता परंतु शरीराचा वेध घेतलाय. चेंडू बॅटला ब्रश देखील झाला होता की नाही झालाय. शरीराचा वेध घेतला. लेग बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आणखीन या मॅच मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. येणारे 22 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाजांनी इरादे स्पष्ट केलेत. त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे, त्यांची देहबोली आणि आविर्भाव सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. आणखीन 34 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन. या षटकामध्ये अश्विनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. राऊंड विकेट. जयराजसाठी खोलात टाकला होता, छोट्या ब्लॅक क्लिपचा वापर केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अश्विन त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. खऱ्या अर्थानं संधी निर्माण झाली होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिथे जर पाहिलं तर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती धाव आलेली नाहीये. चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 2च धावा गोलंदाज अश्विनने खर्च केल्यात. इथून आणखीन चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्यावा लागतील, दबाव टाकावा लागेल. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावा लागेल आणि ते कार्य मैदानावरती अश्विनला करावं लागेल. राऊंड विकेट. इथे आणखीन एक चांगला चेंडू. वा अश्विन वा, काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये धावा थांबल्यात. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. चांगली गोलंदाजी केली तर ते चांगल्या टप्प्यावरती आणि इथून जर पाहिलं तर फलंदाज जयराज संघर्ष करतायत, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांच्या बॅटमधून तब्बल 18 धावा आल्या. या षटकामध्ये धावा थांबल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू अश्विनच्या माध्यमातून, सलगचा चौथा चेंडू डॉट आला. काय जबरदस्त कामगिरी, अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. अश्विनने या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहे विथ द बॅटने, परंतु लेग बायच्या स्वरूपात देखील एक धाव. इथे चांगला फटका, वॅकेंट एरिया, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, जयराजच्या बॅट मधून आलाय चौकार. चोपन्न धावांचा पाठलाग करत असताना जाई कोलीवाडा या संघाने स्कोर कार्ड वरती धावा उभारल्या, ते 24 धावा. आपण पुन्हा एकदा जाऊया त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये, आणि त्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. दोन संघामध्ये आमचे संकेत दादा पाटील त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्या ठिकाणी टॉस केला जाईल. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी आतापर्यंत झालंय तर मालवणी चॅम्पियन टीम नाणेफेक जिंकले आणि प्रथम बॅटिंग करणार आहेत ते. थँक्यू. ओ टू यू निशांत. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 24 धावा बनल्यात, आणखीन 30 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु इथे फलंदाज बाद. त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे पहिली विकेट या मॅच मध्ये. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली, परंतु इथे जर पाहिलं तर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का या मॅच मध्ये जाई कोलीवाडा या टीमला बसलाय. येणारे 17 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे सिद्धिविनायक मीरा रोडला, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 24 धावा या संघाने खर्च केल्यात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात, आणि याही मॅच मध्ये विकेट घ्याव्या लागतील. इथे विकेट मिळाली आहे, फलंदाज स्वप्नीलला बाद केलाय. नवीन फलंदाज प्रशांत मैदानावरती दाखल झालाय. बॉल इन ट्रॅक वरती धीरजला तुम्ही पाहताय, काय जबरदस्त सुरुवात धीरजने या मॅच मध्ये केली आहे. जो विश्वास कॅप्टनने दाखवलाय ना, त्याला सार्थपणे कामगिरी करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिली. खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि तो मिळवून दिला या षटकामध्ये धीरजने. परंतु सुरुवातीच्या 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा अवधी घेतलाय. आदरणीय सन्माननीय शाखा प्रमुख रवींद्रजी भगत साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली एकदा मिळाली, सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त एकच धाव. जबरदस्त फिल्डिंग राहिली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 25 धावा. 25 धावा दाफलकावरती, आणखीन 29 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. काय जबरदस्त कमबॅक केलाय सिद्धिविनायक मीरा रोड. महत्वाच्या गोलंदाजावरती यश जाधव वरती आक्रमण या मॅच मध्ये केलंय, परंतु अश्विननं मागील षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि याही षटकामध्ये धीरज प्रभावित करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील स्विचचा फटका करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक मिस्टेक करतो आणि बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये, आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळतील लेगबायच्या स्वरूपात. लेगबायच्या स्वरूपात 2 धावा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता.
चांगला चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पूर्णपणे बीट झाले होते. शरीराला स्पर्श करत असताना बॉल डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 27 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 27 धावा या मॅच मध्ये बनल्यात. अप्रतिम कामगिरी दोन्ही संघाने पहिले सामने मोठ्या फरकाने जिंकलेत. हा सामना देखील महत्वाचा आहे. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कड, यष्टीरक्षक मिस्टेक करतायत. फ्लाइंग स्लिपचा फिल्डर त्या ठिकाणी बॅकअप देतोय. इथेही फक्त एकच धाव. 28 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी राहिली आहे. याही षटकामध्ये धीरजनं भरपूर इम्प्रेस केल्या. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. काय जबरदस्त नियोजन आयोजन BGSC बॉयजच्या माध्यमातून. थोडीशी फ्लाईट दिली आहे. स्लोवर 1 चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर रिजनला. पुन्हा एकदा फिल्डर येतात वेगाने. फिल्डिंग चांगली, चेंडूची फेकी चांगली. फक्त एकच धाव. काय कमबॅक पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक मीरा रोड संघाने पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. इथून 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये धीरजनं भरपूर जास्त इम्प्रेस केलंय. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, महत्वाची विकेट स्वप्नीलला बाद केल्या या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस केल्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. वा धीरज वा, काय कमबॅक केलाय. अप्रतिम गोलंदाजी. 54 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धिविनायक मीरा रोड या संघाने आतापर्यंत जर पाहिलं तर जाई कोलीवाडा या संघाला 29 धावांवरती थांबवलंय. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता होती. या षटकामध्ये फक्त 5 धावा आलेत. येणारे 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन यश जाधवला थांबवलंय कारण त्याच्या विरोधात या मॅच मध्ये धावा आलेत. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा. मालवणी कोळीवाडा BGSC दहीहंडी ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि यशस्वी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक संघासाठी जेवणाची सुविधा या स्पर्धेमध्ये केलेली आहे. आतापर्यंत 4 मिनिटाचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 16 मिनिटे घेतलेली आहेत. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 16 मिनिटे घेतली आहेत आणि आणखीन 4 मिनिटांचा खेळ बाकी आहे. हा षटक 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करावा लागेल सिद्धिविनायक मीरा रोड या टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती अश्विनला तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मैदानावरती दाखल झाला. प्रशांत हा फलंदाज. अश्विन बॉलिंग ट्रॅक वरती. भरपूर महत्वाचा सामना आहे. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस केल्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कुणाल डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही कुणाल कडून. झेप टिपलाय. महत्वाची विकेट प्रशांतला बाद केलाय. फलंदाज बाद. थँक्यू. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय रवींद्रजी भगत साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खूप चांगलं कार्य या विभागामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रवींद्र भगत साहेबांचं राहिलंय आणि त्यांचंच आगमन आपल्या व्यासपीठावरती त्यांना तुम्ही पाहू शकता. खऱ्या अर्थानं खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचं आणि खऱ्या अर्थानं मालवणी या संघाचे ते माजी खेळाडू देखील आहेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मनाली अजित भंडारी यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपणास देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आमच्या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. या ठिकाणी मनाली अजित भंडारी यांचं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेमध्ये याच विभागातील नामवंत व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी जर पाहिलं
मनाली अजित भंडारी यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अश्विन, राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचले, परंतु कॅच ड्रॉप. या मॅच मध्ये प्रत्येक झेल महत्वाचा आहे, या मॅच मध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे. इथे मिस्टेक झाली आहे, संधी होती आणि संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. इथे धाव मिळाली आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 30 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता. मनाली अजित भंडारी ताईंचं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनाली ताई अजित भंडारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी जर पाहिलं तर मनाली ताई अजित भंडारी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस जर पाहिलं तर आणखीन एक चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, आलाय चौकार. काय अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान आणि कॉपी बुक साहिलने या चेंडूला उडवला. इनसाइड आउटचा फटका, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. सलकरला भेदणारा फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अप्रतिम कामगिरी, अश्विनच्या विरोधात धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर समीकरण बदललंय, इक्वेशन बदललंय आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. तुमच्याकडे 1.5 मिनिटाचा अवधी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अश्विन, अप्रतिम फटका अश्विनच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड विकेटनं तो गोलंदाजी करतोय, परंतु काय अप्रतिम फटका पाहिला. राऊंड विकेट. इथे देखील खोलात टाकला होता, चॉप केलाय, कापलाय चेंडूला. पॉइंट ऑफ फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय, परंतु इथे एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 35 धावा. येणारे 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये आतापर्यंत रंगतदार राहिलाय, हा सामना देखील रंगतदार पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. अश्विनला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन, राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज होती आणि ते कॅच ड्रॉप. आतापर्यंत 2 झेल सुटलेत या षटकामध्ये. थोडासा निराश आहे अश्विन, कारण 2 संधी मिळाल्यात फलंदाजांना आणि इथून ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅटची भरपूर मोठी लिडिंग एज लागली होती. कुणाल होते त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न कुणालने केलाय, परंतु झेल पकडू शकलेले नाही. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे फुल टॉस बॉल, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. आलाय षटकार. वीस मिनिटांमध्ये बरोबर ही 4 षटकं टाकली गेली. खूप चांगली माहिती आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून दिली जाते. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. काय फटका खेळला होता, अप्रतिम फटका संकल्पच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतो. रोमहर्षक चित्तथरारक सामना तुम्ही पाहताय. येणारे 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगली आहे, रंगवली आहे, ही मॅच बनली आहे, बनवली आहे, मॅच घडवत चालली आहे, घडवणारा मैदानावरती आहे. खऱ्या अर्थानं संकल्पने ही मॅच घडवली आहे. काय अप्रतिम फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. येणारे 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एका बाजूला जाई कोलीवाडा संघ, अगदी जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातून हा संघ आज मालवणी कोलीवाडा या विभागामध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक मीरा रोड संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 आदित्य हा गोलंदाज पाहायला मिळतोय. परंतु एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज मैदानावरती जयराजला पाहताय, तो स्ट्रायकिंग एंड वरती आहे. येणारे 6 चेंडू मध्ये 13 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. गोलंदाज तयार.
राऊंड विकेट. यावेळेस लॉक स्वीपचा अंदाजामध्ये फटका खेळलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. षटकार आला. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. स्वप्नांच्या दिशेने धावलो मी, पुन्हा मजवरी आघात झाला, जिंकल्याशिवाय सोडणार नाही, सावलीशी माझा संवाद झाला. एका बाजूला सिद्धिविनायक मीरा रोडला तुम्ही पाहताय आणि त्यांच्या विरोधात जाई कोलीवाडा. काय अप्रतिम सामना. प्रत्येक क्रीडा रसिकाला हवासा वाटणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही आहे. इथून देखील सिद्धिविनायक मीरा रोड संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, परंतु विकेट हवी आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. स्ट्रोक साठी जागा बनवली. बॅटच्या कड लागली होती. फ्लँक स्लीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. सिंगल मिळत आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 6 धावा आणखीन या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. एका टीमला धावा बनवायच्या आहेत तर एका टीमला धावा रोखायच्या आहेत या मॅच मध्ये. वा, अप्रतिम सामना. याच साथी केला होता 88. प्रत्येक सामना रंगतदार व्हावा आणि हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 6 धावा जाई कोळीवाडा या संघाला बनवाव्याच लागतील. बॉलिंग फ्लॅग वरती आदित्य पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. संकल्पासाठी इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेतलाय. धावाची संधी आहे. यश जाधव चांगलं कामगिरी करतोय, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. एक धाव मिळेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 49 धावा. येणारे 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जबरदस्त कमबॅक केलाय आदित्यने. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु तदनंतरची गोलंदाजी अप्रतिम राहिली. इथून आणखीन 3 चांगले चेंडू टाकावे लागतील. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. जाई कोलीवाडा संघ देखील प्रभावित करतोय. एका बाजूला सिद्धिविनायक मीरा रोड संघाला देखील खेळताना तुम्ही पाहता या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळलेत, परंतु फिल्डर आहेत का त्या ठिकाणी? हो आहेत, पोहोचलेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, परंतु एकच धाव. वा, काय फिल्डिंग पाहायला मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 50 धावा. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवले आदित्यने, असंच म्हणावं लागेल. कारण इक्वेशन जर पाहिलं ना तर 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य. ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला संकल्प. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. इथून आणखीन एक मोठा फटका येईल का? नाही. डॉट बॉल. ओहो, जबरदस्त कामगिरी. फलंदाज बाद. जयराज या खेळाडूला तुम्ही पाहताय आतापर्यंत 36 धावांवरती या मॅच मध्ये जयराज खेळतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. एका बाजूला आदित्य आणि एका बाजूला जयराज. एका बाजूला सिद्धिविनायक मीरा रोड संघ आणि एका बाजूला जाई कोळीवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार.
इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. फिल्डर पोहोचतील त्या ठिकाणी. 2 धावा मिळाल्या. तिसरीचा देखील प्रयत्न आणि ती तिसरी धाव देखील कंप्लीट. चौथीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे संधी आहे चौथी धाव घेण्याचा आणि ते फलंदाज बाद. वाह, काय सामना पाहायला मिळाला. एका धावेने या ठिकाणी विजय संपादन केलाय सिद्धी विनायक मीरा रोड या संघाने. शेवटच्या चेंडूवरती फटका फसलाय परंतु 3 धावा कंप्लीट केल्या. चौथी धाव घेत असताना धावबाच्या सुरुवात यश या ठिकाणी बाद झालाय आणि ते सामना जिंकलाय सिद्धी विनायक मीरा रोड या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सिद्धी विनायक मीरा रोड संघ. हार्ड लक, टफ लक.